गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, आपण जे आहे अशा पद्धतीने काल मल्चर मारला आणि आज जे आहे हे बेडवरचं गवत आपल्याला काढायचं होतं मित्रांनो. मधला जो एरिया आहे पूर्णपणे आपण स्वच्छ केला होता. तर मित्रांनो, जे काय आता हा पाऊस आहे, हा पाऊस खूपच त्रास देत आहे. ह्या पावसाने जे आहे डाळिंब शेतीवर खूप मोठं संकट आणून ठेवलेलं आहे. सततचा पाऊस जो आहे मित्रांनो हा चालूच आहे. पाऊस काय बंद होण्याचं नाव काय घेणार मित्रांनो. सेम कंडिशन ही जी आहे मे महिन्यात झाली होती बघा. आठवत असेल बऱ्याच शेतकऱ्यांना. मे महिन्यातही असं साधारणतः 15-20 दिवसाचं वातावरण तयार झालं होतं पावसाचं, आणि ह्या वर्षीही त्याच, आणि आता ऑक्टोबरमध्ये हे त्याच पद्धतीने जे वातावरण आहे हे तयार झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस हस्तबहारची हार्वेस्टिंगचा पिरियड चालू होता त्या टायमाला हे 20 ते 22 दिवसाचं जे आहे मित्रांनो पावसाचं वातावरण राहिलं होतं आणि खूप पाऊस पडला होता. आणि त्यावेळेस त्यांनी खूप मोठं डाळिंब शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं. खूप माल त्यावेळेस खराब झालता, खाली पडला होता, गळाला होता, बॉईल झालता. आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे जे काय आहे, आणि मित्रांनो हार्वेस्टिंग पिरियडमध्ये अधिकचा पाऊस जो आहे हा पडल्यामुळे एक्सपोर्ट जे आहे हे थांबले गेले मित्रांनो. कारण एक्सपोर्टला पावसात भिजलेला माल जे आहे एक्सपोर्ट व्यापारी घेत नाहीत, आणि लोकल मार्केटला मग त्या मालाची काहीही जे आहे पैसा जुळायला पाहिजे होता, जे अपेक्षित उत्पन्न होतं ते मिळालं नाही. तरी पण शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या संकटातून निघूनही यावर्षी साधारण पुन्हा हस्तबहारची सुरुवात केलेली आहे. तर अशा काळातच मित्रांनो चालू वर्षीच सेटिंग काळात खूप हार्वेस्टिंग पिरियडमध्ये खूप हाल केले, मालही व्यवस्थित विकू दिला नाही. आणि आता जी सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी ही सुरुवातीलाच खूप मोठे संकट तो आता आणत आहे शेतकऱ्यांवर. तर मित्रांनो आता पुढे काय केलं पाहिजे तर ते आपण बघूया. तर मित्रांनो अशा वेळेस जे आहे सतत जर वातावरण खराब होत आहे, सतत पाऊस पडत आहे, तर जे काय आपण एवढे स्ट्रॉंग किंवा महागातली फंगीसाईड वगैरे जे वापरणार आहोत किंवा वापरत आहोत सध्या, ज्यातून आपल्याला म्हणावा असं काही रिझल्ट येत नाही, कारण त्याला तेवढा प्रॉपर वेळही भेटला पाहिजे. आणि सारखे फंगीसाईड ही माणूस आपण जे आहे कुठपर्यंत जे आहे फवारणार आहोत. तर असं सलगच वातावरण खराब होतं असेल, सलगच पाऊस पडत असेल, तर मित्रांनो आपल्या झाडावर पाणी असतानाच जरी असलं तरी मायक्रोसीड किंवा होसांचा एखादा स्प्रे काढून घ्या, जेणेकरून तेल्या जे आहे तेलेही थांबल्या जाईल आणि इतर फंगस जे आहेत तेही ॲक्टिव्ह जे आहेत आपल्या प्लॉटमध्ये होणार नाहीत. कारण झाड जर ओलं असेल तर आपण कुठलंही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक त्यावर फवारू शकत नाही. आणि ते वातावरण कोरडं होईपर्यंत किंवा झाड कोरडं होईपर्यंत थांबतो आणि त्यानंतर स्प्रे करतो, आणि त्यानंतर पुन्हा ताजोतासाने पाऊस येत असेल तर मग त्या स्प्रेचा काही उपयोग होत नाही. सगळे जे पैसे आहेत आपले वाया जाणार आहेत. त्यामुळे अशा वेळेस लय महागड्या फवारण्या घेण्यापेक्षा सर्वसाधारणतः मायक्रोसीड किंवा होवासन जे असते मित्रांनो याचा स्प्रे घ्या. झाडावर पाणी असलं तरी हा स्प्रे घ्यायला काही हरकत नाही मित्रांनो. थोडंसं फक्त प्रमाण वाढवायचं, 2च्या जागी 3 ml आसपास घ्यायचं आणि जो काय आहे स्प्रे करून टाकायचं, जेणेकरून जे फंगस आहे ते ॲक्टिव्ह होणार नाही. सोबतच मित्रांनो आपण दरवेळेसच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आताही ते बोलणार आहोत का शेंडा हा आता खूप बऱ्यापैकी वाढणार आहे. आणि शेंडा वाढला तर पुन्हा आपल्याला ते त्रासदायक ठरणार आहे. तर तो वाढू नये म्हणून थोडंसंही जर वातावरण चांगलं झालं तरी एखाद्या ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक राहत त्यासोबत तुम्ही बोराटेक एमो घेऊ शकता किंवा पोटोचिल के घेऊ शकता, जेणेकरून आपले जे प्लॉटचा जो शेंडा आहे हा वाढणार नाही. सोबतच मित्रांनो आता यामध्ये अजून एक जे आहे मोठं संकट येऊ शकतं, ते म्हणजे आता जी काही आपली कळी ड्रॉप होणार आहे ज्या चौकीतली, त्या चौकीतून कळी न निघता शेंडा निघण्याची भीती ही आता खूप वाढलेली आहे. आणि ह्या सिच्युएशनला ते होत असतं मित्रांनो. त्यामुळे त्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि तो त्या चौकीतून शेंडा निघू नये किंवा चौकी लीक होणे त्याला आपण म्हणतो, ती चौकी लीक होऊ नये यासाठी आपल्याला हे जे आहे दोन्हीपैकी एक प्रोडक्ट जे आहे हे घेणं खूप गरजेचं आहे. सोबत पोटॅशियम मॉलिब्डेट, ज्यांच्याकडे पोटोचिल के किंवा बोराटेक एमो भेटत नाही अशा शेतकऱ्यांनी
पोटॅशियम मॉलिब्डेट विथ 4932 किंवा मग तुम्ही PGR मध्ये जर गेले तर लिहोसिन किंवा लिहोसिन सोबत झिंक असं घेऊनही आपण हे करू शकतो मित्रांनो. शेंडा जो आहे हा थांबवू शकतो. तर मित्रांनो आता जे आहे मित्रांनो आपल्याला शेंड्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे चौकी. ही चौकी लीक होऊ नये म्हणून आपल्याला जे आहे हे नायट्रोजन पचवण्यासाठी किंवा अनावश्यक वाढ थांबवण्यासाठी जे आहे आपल्याला हा स्प्रे घेणं खूपच गरजेचं आहे. आणि जसंही वातावरण चांगलं फ्रेश वाटेल अशा वेळेस जे काही आपल्या प्लॉटमध्ये गवत जे वाढलेलं आहे हे गवत ग्रास कटरच्या साहाय्याने कापून घ्या मित्रांनो. कारण गवत कापल्याच्या नंतर जी जमीन आहे ही पूर्ण उघडी पडेल आणि उघडी पडली तर सूर्यप्रकाश जे आहे हा पूर्णपणे जमिनीवर पडेल, जेणेकरून वापसा कंडिशन जी आहे आपल्या बेडची आणि खालची लवकरात लवकर होईल. सोबतच गवत कट केल्यामुळे ते गवत वाढीसाठी जे आहे पुन्हा जास्तीत जास्त पाणी खेचण्याचं काम करणार आहे. सोबतच नायट्रोजनही जास्त ओढणार आहे. जो आपल्या झाडाकडे जास्त चाललेला आहे तो जे गवत आहे त्याच्या वाढीसाठी जे आहे खेचण्याचं काम करेल. त्यामुळे त्याचाही आपल्याला फायदा होऊन जाईल. त्यामुळे ग्रास कटर मारून प्लॉट स्वच्छ करून घ्या, जेणेकरून सूर्यप्रकाश हा जमिनीवर पडेल, जमिनीची वापसा कंडिशन होईल आणि जे काही आपल्याला इतर काम आहेत आपल्या प्लॉटमध्ये शूट काढणे, वॉटर शूट काढणे हे काम आपले चालतील मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनचं दाबण्यासाठीही विसरू नका. आणि कमेंट मित्रांनो नक्की करा. कमेंट जे आहे मित्रांनो कमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या एरियात आहात, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, तुमच्या प्लॉटची कंडिशन जी आहे काय आहे, किंवा तुम्हाला आता सध्या प्लॉटमध्ये काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि अशा गोष्टीवर मित्रांनो, आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नाही या संदर्भात मित्रांनो कमेंट करण्यासाठी जे आहे विसरू नका. तर कमेंटमध्ये मित्रांनो नक्कीच करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर तसंही व्हिडिओ कमेंटमध्ये मेन्शन करा, किंवा कुठला विषय घेतला पाहिजे ना आता तोही मित्रांनो नक्कीच मेन्शन करा, जेणेकरून आपल्याला त्यावरही व्हिडिओ बनवता येईल. आणि त्यासोबत मित्रांनो जाता हे सांगेल की आता जे आहे आपल्या झाड जे आहे मित्रांनो हे बऱ्यापैकी जे आहे मित्रांनो आता हे वीक झालेलं आहे. कारण सूर्यप्रकाशाची कमतरता आणि सतत पाऊस असल्यामुळे ड्रिपच्या मार्फत खतं वगैरे जे आहेत मित्रांनो हे आपले काही जात नाहीत, हे पूर्णपणे स्टॉप आहेत. सोबतच मित्रांनो वरूनही आपण काही न्यूट्रिएंटचे स्प्रे जे आहेत हे घेऊ शकत नाही. खराब वातावरणामध्ये न्यूट्रिएंट जास्त आपण देऊ शकत नाहीत. त्यामुळे झाड हे पूर्णपणे वीक झालेलं आहे. तर मित्रांनो यानंतर ज्यावेळेस पाणी जे जाईल तुमचं पहिलं, त्या पाण्यामध्ये आपल्याला हाय फॉस्फरस ग्रेड देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 55-18 द्या, 58-18 द्या, 60-20 द्या अशी ग्रेड. आणि त्यासोबत मित्रांनो एक चांगल्या प्रतीचं ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड हे देण्यासाठी विसरू नका पहिल्या पाण्यासोबत, जेणेकरून आपल्या झाडामध्ये जे आहे ताकद ही लवकर भरल्या जाईल आणि आपल्याला पुढं मादी कळीसाठी झाड पुन्हा रेडी होईल. आणि जर आपले जर हे खतं वगैरे जर नाही गेले मित्रांनो तर झाड हे कमजोर राहील आणि कळी काढण्यासाठी आपल्याला त्रासदायक ठरेल. सोबतच झाड जे आहे कळीकडे न जाता हे वॉटर शूटकडे किंवा चौकी लीक होण्याकडे 100% जाईल. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.